आजपर्यंत दगड देऊन कधी कोणाचा सत्कार केलाय का? असं ट्रॉफी आपण दिलेली आहे. याला म्हणायचं खरे निसर्ग प्रेमी. झाडं देऊन केलेत, फुलं देऊन केलेत, दगड देऊन सत्कार जो होतोय तो खरंच एक वैश्विक सत्कार आहे आणि याबद्दल याची नोंद गिनीज बुकाने घ्यावी म्हणजे आमची सर्वांची अपेक्षा आहे. नमस्कार मंडळी, बऱ्याच दिवसांनी ट्रिपला निघालेलो आहोत. नेहमीसारखी अनप्लॅनड ट्रिप आहे. ॲक्च्युली आमचे एक मित्र आहेत, STA आहेत, सुधाकर बावस्कर म्हणून. तर त्यांच्या गावची जत्रा आहे. तर यात्रा की जत्रा म्हणजे दोन्ही, तर तिकडं चाललेलो आहोत आम्ही आज. सोबत विश्वाणी मी आहोतच, पण आमच्यासोबत नेहमीसारखा सरदार आहे. आणि गारगोटीमध्ये गारगोटीकडे कूर नावाचं गाव आहे. तर त्या गावातून पुढे कोणतं काय रे, नवरसवाडी. हा, नवरसवाडी इकडे आता आम्ही चाललेलो आहोत. जेवणासाठी चाललेलो आहोत. ॲक्च्युली नॉनव्हेज आहे. तर जाता जाता सरदारला तिथली 2-3 ठिकाणं माहिती आहेत, तर ती ठिकाणंही करणार आहोत आणि हा व्लॉगही होणार आहे. तर चला मंडळी, आमच्याबरोबर तुम्हीही ही अनप्लॅनड टूर अर्थात व्लॉग एन्जॉय करा. जसं आता मॅडमने सांगितलं की आपण कूरमधनं आतमध्ये नवरसवाडीकडे जाणार आहोत जेवायला, परंतु जेवण्याव्यतिरिक्त आम्ही जी ठिकाणं फिरणार आहोत त्यातलं एक महत्त्वाचं ठिकाण आहे तमाशाचा खडक. याला तमाशाचा खडक का म्हणतात किंवा तिथलं एक भारी थ्रिलिंग आणि सस्पेन्स असा एक गोष्ट आहे जी सहसा कोणाला माहित नाही आहे. ती आज आपण एक्सप्लोर करणार आहोत तिथं जाऊन. आणि फय्या डॅममधनं जी नदी येते त्या नदीवरती असणारं ते ठिकाण आहे. सो आज काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे आपल्याला. त्याच्या आसपासच ते 7 सवत कड्याचे जे 7 धबधबे आहेत ते ठिकाण सुद्धा आहे. तर तिथं पाणी नसेल तरी पण आपण एक फेरी मारणार, परंतु त्याच्या व्यतिरिक्तचा हा भाग तमाशाचा खडक. डान्स करायचा असेल तर बाय बाय. तो नाचतोय मी बघणार. आम्ही सहजच आमचे अजून एक 2 मित्र आहेत, तर त्यांना फोन केलो तर असं समजलं की ते पण तिकडेच चाललेले आहेत. तर आता त्यांना आम्ही मध्ये थांबवलंय. ते 2 व्हीलरनं चाललेत. तर आता त्यांना ते पण आता आमच्या गाडीत येतील. मोनिका आणि सूरज अशी त्यांची नाव आहेत. तर आता जस्ट येतील ते, त्यांना घेऊया. नव दाम्पत्य आहे ते, तर त्यांना घ्यायचं आणि पुढे जायचं. हाय, आ गए हमारे 2 मेंबर. चला. अरे मी इकडे काय व्लॉग चाललाय, व्लॉग. गाडी तापणार रे. बरं, दोघांचंही अभिनंदन. लग्न झाल्यावर पहिल्यांदाच भेटलेले आहात. केळवण करायचं राहिलेलं आहे त्यांचं. आता चाललोय केळवणलाच चाललंय. चला, नॉनव्हेज केळवण. सगळं एकत्रित करायचं आहे का? हो. हे सुधाकरचं घर. आता इथे आज जाणार आहोत आम्ही. जेवण भरपूर झालेलं दिसतंय. मटण लागलेलं दिसतंय. जायचं की नाही पुढं बघ. गाडी तर निघू द्या. हे आमचे मित्र, ह्यांच्याकडे आम्ही जेवायला आलेलो आहोत. यात्रा ग्रामदेवतेची यात्रा आहे ना. आमचा निसर्ग खूप आणि नॅचरल आहे. आर्टिफिशियल कुठल्याही गोष्टी इथे केलेल्या नाही. हो, जाणवते ते आल्याला जाणवते. वसुदेव हा आमचा ग्रामदेवत आहे. आता यात्रा ती यात्रा त्यांचीच आहे. आणि तिथं नॅचरल पाण्याचा सोर्स आहे. त्याच्यावरती एक 1000 एकरची टेबल लँड आहे. सेकंड टेबल लँड इन एशिया आफ्टर पाचगणी. अच्छा, असं आहे का? हा, प्लॅटो आहे. तिथे 3000 किलोमीटरच्या अंतरावरती तमाशाचा खडक आहे. तमाशाचा खडक. हा, तिथं 12ही महिने तुम्हाला पाणी धबधबा मिळेल. छोटा चांगला धबधबा आहे. नॅचरल सुंदर पाणी आहे. अवश्य. आता आपण तिकडे जाऊया. चालेल, ओके, थँक्यू. मोर डिटेल्स लिटिल बाजार. चला चला, आगे क्या सब मेंबर. चला चलो, बाय बाय. आता जाऊयात तमाशाच्या खडकाला.
गिरगाव म्हणून पुढं गाव आहे, तिथून आत फाटा आहे, तर तिथं आत आलो आणि इथूनच आता जंगलात असं पुढं वाट दिसतीये, पायवाट. इथून हा मेन रोड गेलेला आहे, म्हणजे डांबरे रस्ता आहे. आता आम्ही तिथं आलो, गाडी तिकडे पार्क केली आणि हा परिसर असा आहे. निर्मनुष्य एक मनुष्य सोडला तर इथं बसलेला. चला एक नवीन थ्रिल. तमाशाचा खडकाकडे चला. सेल्फी स्टिक घेतली ना? हो हो. प्राणी वगैरे असतात तिकडे, हिंस्र प्राणी काय तू भीती घाल, प्रत्येक ट्रेकला अशी नुसती भीती घालतोय. त्यासाठी हातात घ्यायची. आता परवाच एक पट्टेरी वाघ जो सोडलाय त्याला राधानगरी परिसर खूप आवडल्यामुळे जवळजवळ 1 महिन्यापासून, जानेवारी पासून. अरे ती बातमी मी पण वाचल्या. तमाशा खडका आणि तमाशा बघण्यासाठी त्या खडकावर आपल्याला उभारून तमाशा करायला लागला नाही म्हणजे मिळवली वाघानं. जातोय म्हणजे प्राण्याची तयारी ही करायला पाहिजे. बरोबर आहे की नाही सर? काय चुकलं? ही तयारी करायची. त्याला नॉनव्हेज लागलंय दणकून. चल भेंडी ओरडायला. भेंडी ओरडा लागल्या. मी अडकलेलो जर पुरातलं ते गाडी. काय गंमत रे बघा, पुढं पण पुरा आहे काय. आणि मॅडम खरंच इकडे प्राणी खूप आहेत. अरे हो, दिसा लागले. तू भीती घाल. सर त्यांचे तू पाठराखण करताना रस्त्यात काय बोलणार नाही. ट्रेकला सुरुवात झाली की बरोबर. ठेवले सर गन हो, एवढ्या आत कोण तमाशा करत होत रे? पळायला कोणाला येतं? अजून तो चॉको वापरतोय. सरदारकडे नेहमी हत्यार असतं म्हणून सांगतोय काय, चाकू असते म्हणून. बघायचं तुम्हाला चाकू त्याचा. हे बघा. ऍक्च्युली नाही खरं ना, आधार मिळतोय. आता मध्यंतरी आम्ही वसंतगडला गेलो होतो ना, कसबा कुठला आपलं आई ते प्राणी मंडळ एवढा मोठा इन्सल्ट करतो, चाकू निदान तिकडे मोठा तर घेऊन बिबट्याची द्यायचा. भीती होती. कारण मी हे हातात घेऊन निघालो, कारण रात्र झालेली पूर्ण. आणि समजा चुकून आलाच तर टोचला तर पळून तरी जाईल, मारू शकत नाही. कारण त्याला पण भीती आहे ना. त्या प्राण्याला इन्सल्ट वाटेल माहितीये का तुझा चाकू बघून. खरंच रे. कसली घनदाट वाट आहे ही गवताची. काय गंमत रे बघा, पुढं पण पुरा आहे काय आणि पाठीमागं पण पूर. आता आम्ही तमाशाचा खडक हा पॉईंट बघायला निघालोय. फय्यद डॅम आहे याच्यावरती, या नदीवरती. आणि तिथून आलेला खाली हे पाण्याचं 12 महिने हा प्रवाह राहतो, शुद्ध पाणी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या खाली लागणार जे हेदवडे गाव आहे ना, या गावाला पूर्वीपासून इथलं हे पासलं पाणी प्यायसाठी नेलं जातं. एवढं स्वच्छ पाणी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आम्ही ह्या पॉईंट बघायसाठी का निघालोय, कारण मटण एवढे खाले की ते जिरवायसाठी ट्रेकिंग पाहिजे होतं. आणि त्यासाठी हा पॉईंट आम्ही निवडलाय. खाणंही होत झालं. खाल्लेलं आहे मटण, मी नाही. हा, मॅडमनी खाल्लेलं नाही, आम्ही खाल्लं. फार छान होतं. सो लेट्स गो. तेच सांगितलं आता. डेंजर आहे. खूपच घनदाट दिसाले बाबा हे. हे बघा केवढी. आपल्याला कुठे डावी हात लागेल का? डावी वाट. हा, डावी आहे वाट. बरोबर. वरती नाही जायचं. वाट आहे ही वाट आहे. बरोबर. तिने हे सांगितलं ओझ किंवा ह्याला टाका म्हणतात. ए बघा, वाट आहे का पाण्याचा पाट आहे? त्याने सांगितलं नक्की वाटच आहे ना? ओढ्याकडे चाललोय कुठे तर. ए बाबा, कसलं डेंजर आहे. ही वाट आहे आणि ही उतरता उतरता साधाराला जवळ मिळालं तर पडदिशी झाडाला वगैरे पकडतो. पण किती डेंजर आहे बघा. ही इथं सरळ दिसतंय झाड, पण हे बघा डेंजर काटे आहेत ह्याला. दिसले का कसला डेंजर काटा आहे. त्यामुळे असं पडदिशी पकडणं कधीही धोकादायक. आणि तुम्हाला एक जंगलातला ट्रेकचा हे सांगू का सूत्र, कधी झाडाला हात लावायचा नाही. साप असतात ना अशा वेलिंग सारखे, त्यांना बसलेले असतात. फूट नाहीयेत ना, काठी माझी त्या नाही. फुटात ग्रिप येत नाहीये. आपले ट्रेकचे बूट वेगळे, तुझ्या चप्पलवर चालायला लागले. का पाय टाका. चला. ताजं स्वच्छ पाणी. कुठल्या गावाला जातं म्हटलंस प्यायला पाणी? खाली हेदवडे म्हणून जे गाव आहे तिकडे. चल मोनिका, खाली पहा दगडाकडे. हा, तुम्ही पुढे चला, वाट मी चुकेन. बाबा हे असं डेंजर रस्ता आहे. नाव काय ते? इकडून जास्त मोठा आवाज येतो पाणी. ऍडव्हेंचर करत चाललेलो आहे.
वस्तीत या. हे पाणी असं जमलीत नाही त्याला दिसते. आजूबाजूला काही पाईप आहेत पाण्याच्या, त्या खाली गावाला नेलेल्या आहेत. ती फुटली आहे का हा जिवंत झरा आहे काय माहिती, पण आत खोल जंगलात आहे हे सगळं. इथूनच ना धबधब्याला जायचं तर याच्या इथलं वरती जायला पाहिजे. सूरज पायाकडे बघ. तो चौथा खडा आहे काय काय नाही, तमाशाचा खडा. आधी वरती जाऊया. चालतंय. काय झालं, हाच खडक आहे ना समोरचा? हा हाच आहे. नाही हाच आहे, हाच आहे. इथे दिसतोय ना हा खडक. कारण मी तिथं पाणी होतं तिथे मी ध्यानाला बसलेलो. तेच आहे. बाटल्याही आहे. इथं पोचलेलो आहोत. इथं चूल आहे, म्हणजे एवढ्या आत पार्ट्या वगैरे होत असतील असं वाटतं. ह्या ठिकाणावर आलेलो आहोत. तुम्हाला कल्पना आली असेल बघा मंडळी, किती घनदाट जंगलात आहोत आम्ही. हा जेवणाचा स्पॉट आहे. आज जेवण पार्टीचा स्पॉट आहे हा. आम्ही रस्ता चुकलेलो आहोत असं दिसतंय एकंदरीत. वासामुळे आम्ही नेटवर्क नाही रे. होय ना, हे मग हा नाहीच आहे, हा दगड तो. हो हा नाहीये. इथं येऊन कोणतरी पाण्याला फ्लो आहे उतरता. चूल मांडलेली आहे इथे. चला हा स्पॉट नव्हे तो. आपण ना जी पायवाट दिसते ती सोडायलाच नसायला पाहिजे. ती वरची आता सोडली ती आहे. हा चला ह्याच वाटेने पुढे जायला पाहिजे. ते आम्ही खाली उतरलो तिथे. तेवढीच पाय पाय झाली आहे. सायफन पद्धतीनं आधुनिक काळामध्ये हे पाणी घेऊन गेलेलं आहे खाली. 6 किलोमीटर खाली गाव आहे ना तिथपर्यंत. या या माझं काय राहिलंय एवढा. हाय हॅलो करायला कोण आले तर केवढ्यात पडेल. मगापासून करतच आलोय की मग. आलो आम्ही त्या स्पॉटवर. तमाशाचा खडक. इथं पण चुली दिसायला लागलेत. वाव सुंदर आहे, दाखवते मी तुम्हाला. हा खडक कोण्या एकेकाळी ज्यावेळी पृथ्वी म्हणजे खंड विखंड वहनाचं हे चालू होतं ना, त्या काळात हा भाग उंचावरती होता आणि त्यावेळेचा एक राजा होता. त्यांच्यासाठी तमाशा जो वाचत होता ह्या खडकावर असायचा. त्यानंतर एक खाली खाली ढासळत गेले आणि ती नदी तयार झाली. असं वेदात आणि पुराणात सांगितलेलं आहे. असं नवीन एक आख्यायिका आम्ही तयार केली. हा त्या साधू महाराजांचं नाव अर्थातच सरदार. आम्ही त्यावेळी राजा होतो, आता सरदार आहे. तो आम्ही इथून आता. आणि हा बघा पुढचा तो खडक. विशू जाऊन बसला पण त्या खडकावर. विदाऊट ट्रेकिंगच्या बोटला आली आहे मी, बिन पडता धडपडता. अरे वा मस्त भौगोलिक रचना आहे अप्रतिम. स्वर्गीय सुख सुख म्हणतात ते हेच. वाव. माझ्याकडे ना आज ट्रेकिंगचे बूट नाही आहेत, साधे बूट होते आणि ते घातलेले आहेत मी आणि त्याच्यात चालत आली आहे. त्यामुळे आता हा पाण्याचा स्पर्श थंडगार ज्या पद्धतीने सुखावतोय ना, त्याला तोड नाहीये तोड.
नीरव शांतता निसर्गाची. खरं ओढ्यात ही खडक पडलेले आहेत, भूस्खलन झालेलं दिसतंय वर्षानुवर्ष. कसा काळ आपल्या खुणा सोडून जातो ना, किती हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आता इथे स्तब्ध आहे. मंडळी, एवढी घनदाट झाडी आहे ना आजूबाजूला. आता आम्ही आलो तर, आणि नेमका या खडकाजवळ आलो आणि वर मोकळं आकाश आहे. खरंच इतकं अप्रतिम सुंदर स्पॉट आहे ना, निवांत शांत, बाहेरच्या जगाशी काही संपर्क नाही. किती सुंदर. म्युझिक आहे ना, तो सप्तसूर शोधायला बहुतेक. निसर्गाचा एक साऊंड असतो. की आपली काय ऑथेंटिक माहिती नाही आहे, पण एक आपलं निरीक्षण आणि लॉजिकल थिंकिंग वापरून विचार केल्यानंतर, निरीक्षण केल्यानंतर लक्षात येतं आहे की हा तांबडा खडक आहे. या तांबड्या खडकालाच तमाशाचा खडक असा अपभ्रंश, तांबड्याचा तमाशा. हा, तमाशा असा अपभ्रंश सांगता येत नाही, असंही झालेला असू शकेल. आहे. हा, मंडळी, असा हा आम्ही छानपैकी एक छोटासा स्पॉट कव्हर केलेला आहे. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि ही वेळ अर्थातच जंगलातल्या प्राण्यांच्या पाणी पिण्याची वेळ असते. ही पाणस्थळ जागा आहे, तर आता आम्ही इथं जास्त वेळ थांबत नाही. सध्या आम्ही 5 प्राणी इथं आहोत, पण असली खरे जंगली प्राणी येण्याची वेळ झालेली आहे, तर आता आम्ही इथून निघतो. आपण तमाशाच्या खडकाकडून ट्रॉफी देऊन शुभेच्छा देण्याचा पहिलाच असा आगळा वेगळा प्रयत्न. ओरिजिनल खडक आहे तमाशाचा. आजपर्यंत दगड देऊन कधी कुणाचा सत्कार केलाय का? असं ट्रॉफी आपण दिलेली आहे. याला म्हणायचं खरे निसर्ग प्रेमी. झाडं देऊन केले, फुलं देऊन केले, Actually, दगड देऊन सत्कार जो होतोय तो खरंच एक वैश्विक सत्कार आहे, आणि याबद्दल याची नोंद गिनीज बुकाने घ्यावी म्हणजे आमची सर्वांची अपेक्षा आहे. धन्यवाद. निसर्गातील काही ठिकाणं नुसतीच पाहायची नसतात, तर ती अनुभवायची असतात. आम्ही हे ठिकाण मनमुराद अनुभवलं आणि मग माघारी निघालो. खूप नितांत सुंदर असा हा म्हणजे हे ठिकाण आहे. पावसाळ्यात अर्थातच पाणी असणार आहे इथं सगळं, पण आता ह्या क्षणी इथं इतकी निरव शांतता आहे ना, फक्त पक्ष्यांचा आणि ह्या पाठीमागच्या ह्या छोट्याशा धबधब्याचा आवाज इथे येतोय. बाकी सगळीकडे असं एकदम चिडीचूप शांतता आहे. तर अशा पद्धतीने आमची ही ट्रिप झालेली आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि अर्थातच आमचं क्षितिज रेषा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.